भारतीय जनता पार्टी धुळे तालुक्याच्या वतीने गांधी पुतळा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले। पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे माहिती दिली की गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस अधिकारी यांच्याकडून दर महिन्यात 100 कोटी रुपये बिअरबार व विविध आस्थापना यांच्याकडून खंडणी स्वरूपात जमा करून घ्यावे अशी मागणी करतात, असा गंभीर स्वरूपाचा आरोप त्यांनी पत्रकाद्वारे केला असून तरी अशा खंडणीखोर गृहमंत्र्यांमुळे रक्षकच भक्षक झाल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत तालुका अध्यक्ष देवेंद्र अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्ष धुळे तालुक्याच्या वतीने गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी किशोरभाऊ सिंघवी, भाऊसाहेब देसले, श्याम बडगुजर, किशोर आल्लोर, सोपान पाटील, शरद पाटील, अमृत वाघ, आर.के. माडी, पराग देशमुख, कैलास जाधव, निलेश सोनवणे, जीभाऊ सेनगे, राजेंद्र भामरे, एकनाथ पाटील, प्राध्यापक अशोक पाटील, सागर पाकडे, सुदाम माडी, निखिल परदेशी, संदीप देवरे, गौरव आयरे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जनता पार्टीचा या आघाडी सरकारचं करायचं काय? कालच आपल्या राज्यासाठी एक दुर्दैवी घटना घडली, ज्याच्याने राज्याची फार मोठी बदनामी झाली। आपण पाहिलं असेल, पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल महोदयांना पत्र लिहून सांगितलं की राज्याचे गृहमंत्री, ज्यांच्याकडे राज्याच्या रक्षणाची जबाबदारी आहे, ज्यांनी संविधानाची शपथ घेऊन राज्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली, अशा माणसाकडूनच 100 कोटीची खंडणीची अपेक्षा होते। जे पोलिसांना निर्देश देतात की तुम्ही मला महिन्याच्या काठी 100 कोटी रुपये खंडणी जमा करावी, या अशा खंडणीखोर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी म्हणून भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आमची मागणी आहे की या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि वर्षभराच्या अल्पावधीच्या कार्यकाळामध्ये महाविकास आघाडी सरकारचे जे कारनामे आलेले आहेत बाहेर, यांच्या 3 मंत्र्यांवर फार मोठ्या गंभीर स्वरूपाचे आरोप झाले, अशा आघाडी सरकारने देखील नैतिकतेचं पालन करून आपल्या सरकारचा राजीनामा दिला पाहिजे, यासाठी म्हणून आम्ही आज आंदोलन